सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सिटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले। जिल्हा शल्यचिकित्सक त्यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोफत सिटी स्कॅन आता आपल्या कणकवलीत उपलब्ध झाले आहे, त्यामुळे निश्चितच रुग्णांना याचा फायदा होईल असे पाटील यांनी सांगितले। आज दिनांक 22 जुलै रोजी माननीय पालकमंत्री जी नितेशजी नीलम नारायण साहेब राणे यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा झालेला आहे। मागच्या आपण 4-5 दिवस या मशीनचं टेस्टिंग करत होतो। त्या टेस्टिंग मध्ये पूर्णत्वास आल्यानंतर हे लोकार्पण लोकसेवेत आपण हे मशीन रुजू केलेलं आहे। या मशीन मध्ये आपल्याला सिटी स्कॅन प्लेन पूर्ण ब्रेन पासून म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांचे सिटी स्कॅन होतात। त्यामध्ये प्लेन सिटी स्कॅन, कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन व हाय रिझोल्यूशन सिटी स्कॅन, तसेच त्या प्रकारे एंजिओग्राफी जी आहे सिटी स्कॅन एंजिओग्राफी हे पण काही दिवसांनी या ठिकाणी कार्यान्वित होईल। ह्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा असं माझं आव्हान आहे। यामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे रेडिओलॉजिस्टची कमतरता आहे त्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सिटी स्कॅनमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ते कमी होतील। कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर प्रत्येक अवयवाचा सिटी स्कॅन केला तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला 24 तासात मिळतं। त्यांचं रिपोर्टिंग हब जे आहे हे कृष्णा डायग्नोस्टिक कडून जे मशीन आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे त्या कृष्णा डायग्नोस्टिकचं पुण्यामध्ये हब रेडिओलॉजिस्टचं आहे, त्याकडून आपल्याला रिपोर्टिंग होतं। त्या रिपोर्टिंगमध्ये आपल्याला अद्ययावत माहिती कळते की रुग्णाला काय आजार आहे व त्याप्रमाणे डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं खूप सोयीचं आणि सोयीस्कर होईल। आणि ही किती वेळ ही चालू असेल आणि काही त्याला खर्च येतो काय, पेशंटना काही पैसे द्यावे लागतील? सध्या ही सेवा निशुल्क आहे। प्रत्येक प्रकारचं सिटी स्कॅन हे निशुल्क आहे, पण जे पेशंट डायरेक्टली प्रायव्हेट डॉक्टर्स कडून रेफर होतील त्यांना काही प्रमाणात फीस आहे, पण ती आपण सध्या जर ह्या आपल्या हॉस्पिटल तर्फे जे रेफर होतात त्यांना निशुल्क आहे। टायमिंग काय असेल ह्याचं? सध्या तरी टायमिंग सकाळी 9 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 6 आहे, पण हळूहळू ते एक आठवड्याभरात 24 तास उपलब्ध आहे। नाही, जो पेशंट इथल्या मेडिकल ऑफिसर कडून रेफर होईल ह्या सिटी स्कॅन सेंटरला तो निशुल्क राहील। त्यावेळेस जेव्हा पेपर काढतात तेव्हा त्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड बघितलं जातं आणि जर तो आपल्या NJPGI मध्ये असेल किंवा इतर कुठलाही पेशंट असेल तर तो फ्री होणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, डॉक्टर श्याम पाटील, तुषार चिपळूणकर, औषध निर्माता अधिकारी अनिल कुमार देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळजी, बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉक्टर विद्याधर तायशेटे, अण्णा कोदे, संजय कामतेकर, कळसुली सरपंच सचिन पारदिये, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आदी उपस्थित होते। विविध आजार शोधण्यासाठी ही मशीन खूप महत्वाची आहे। सिटी स्कॅन केल्यानंतर 3 ते 4 तासांनी त्याचे रिपोर्ट्स येतात। तसंच तत्परतेने मोबाईलवर देखील आपण हे रिपोर्ट ताबडतोब घेऊ शकतो आणि रुग्णांवर उपचार करू शकतो। तसेच ही सेवा 24 तास उपलब्ध आहे असे तांत्रिक सल्लागार यांनी सांगितले। कशा पद्धतीने कामकाज असेल या मशीनचं काय सांगा? तोशिबाची आपली 16 साइज मशीन आहे, कृष्णा डायग्नोस्टिक्स PPP मोडवरती आपण इन्स्टॉल केलेली आहे। ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाजगी तत्वावरती आपण ही चालू केलेली आहे आणि ही याची सेवा असणार आहे ती 24 तास आपली राहणार आहे। आणि यामध्ये म्हणजे सगळ्या ज्या सिटी स्कॅन होतं म्हणजे त्याच्या ब्रेनपासून त्याच्यानंतर सिटी आपला नेक होतो, चेस्ट होतो, त्याच्यानंतर ॲबडॉमिन, पेल्विस वगैरे, लोअर लिम्ब एंजिओ, अपर लिम्ब एंजिओ आणि तुमचे बाकीचे म्हणजे पल्मनरी एंजिओ पण इतके आपल्याला सगळ्या स्टडी होतात। आणि प्लेन आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही एक प्रकारात आपण करतो। म्हणजे थोडक्यात कसं आहे की बऱ्याच वेळेला एक्सरेमध्ये निदान होत नाही आहे, एक्सरेच्या पुढचं वर्जन म्हणजे आणि हे 360 डिग्रीमध्ये काम करतं, त्यामुळे सगळ्यात वेगवेगळ्या अँगलला म्हणजे इमेजेस मिळतात आणि आपल्याला पुण्याला आपलं कृष्णा डायग्नोस्टिक्सचं NABH हब आहे तिथे, त्यामुळे 24 तास आपण सेवा देऊ शकतो। स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट किती वेळात येतो आणि त्याचा कोणकोणते त्याच्यावर उपचार? स्कॅन केल्यानंतर साधारणतः आपल्या 3 ते 4 तासामध्ये आपण रिपोर्ट देतो आपल्याला। त्यात टाईम आहे आपला 6 तास, पण शक्यतो आपण 4 तासामध्ये येण्याचा प्रयत्न करतो। आणि एखादी इमर्जन्सी केस असेल, इमर्जन्सी केसमध्ये 1 तासाभरात आपण रिपोर्ट देतो।
आणि स्कॅन झाल्या पटकन आपण म्हणजे काही मिनिटांतच म्हणजे फिल्म देतो, म्हणजे फिल्म बघून तुमची ट्रीटमेंट लगेच चालू करता येते. कोणकोणत्या आजारावर स्कॅन करतो? स्कॅन याच्यामध्ये आता तुम्हाला सगळ्याच होणार, म्हणजे समजा काही जणांना क्रोनिक म्हणजे खूप दिवसापासून डोकं दुखत असेल तर तो डोक्याचा स्कॅन केला जातो. मग ॲक्सिडेंटल केसेसमध्ये RTA चे केसेस वगैरे असतात, अशा वेळेला सुद्धा म्हणजे त्यांचा स्कॅन केला जातो. पटकन आतमध्ये कुठं म्हणजे मेंदूमध्ये कुठं ब्लिडिंग झाले किंवा काय झालं आहे अशा केसेसही करतात. स्ट्रोक झाला असेल तर स्ट्रोकच्या पेशंटला पण लगेच आपण त्याच्यामध्ये निदान होतं, कळतं की बाबा पुढची ट्रीटमेंट काय द्यायची ती करता येते. त्याच्यानंतर मग आता CA चे केसेस म्हणजे कॅन्सरचे केसेस वगैरे अशा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टचा स्टडी केला जातो, तो तिथं मग हायलाईट होतो आणि त्याच्यामध्ये पटकन मग तुम्हाला निदान होतं की बाबा कुठं कुठं ते कॅन्सर पसरलेलं आहे आणि त्याचं निदान करता येतं. नाही आता व्हेरिकोज वेन्स सारख्या वगैरे काही गोष्टी असतात त्याचं म्हणजे एनजीओ वगैरे वेनोग्राम वगैरे जे म्हणतात ह्या सुद्धा स्टडी आपल्याकडे होतात. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुद्धा वारंवार 6 महिन्याला फॉलोअप स्कॅन करायला लागतो. त्यासाठी मी सिटी स्कॅन करत असते, त्यामध्ये कॅन्सरची जी स्टेज आहे ती कळते, पण त्याची साईज ट्रीटमेंट बेस होते की वाढते त्याची पण ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मेजर म्हणजे ट्रॉमा सेंटर. ट्रॉमामध्ये ज्यावेळी केसेसला डेड पेशंटला डोक्याला मार आला असेल त्याला ऑपरेशनची गरज आहे की नाही ही अत्यंत नीट ह्यामध्ये 5 मिनिटात करून जाते. पेशंटचे उपचार लगेच करता येतात. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.